इंधन टंचाईच्या काळातही शेगावचं श्री संत गजानन महाराज संस्थान ऊर्जेबाबत स्वयंपूर्ण ठरलंय। संस्थानच्या मेगा किचनमध्ये सौर ऊर्जेवर आधारित वाफेद्वारे दररोज 50,000 भाविकांचा महाप्रसाद विना गॅस शिजवला जातो। 13 वर्षांपूर्वीच्या दूरदृष्टी नियोजनामुळे आज युद्धजन्य परिस्थितीतही प्रसादाचं वितरण विना अडथळा सुरू आहे। संस्थांच्या या शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक व्यवस्थापनाचं जगभरातून कौतुक होत आहे। थेट जाऊया शेगावात। त्या ठिकाणी अन्नछत्रात आमचे प्रतिनिधी संजय जाधव उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊया। देशामध्ये आज आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे। गॅस टंचाई आणि इंधनाचा तुटवडा दिसून येत आहे। आज आपण पाहतो की संत गजानन महाराज शेगाव येथे आज 50,000पेक्षा भाविकांना जास्त इथं महाप्रसादाचं वितरण केलं जाते। आपण पाहू शकतो की या महाप्रसादालयामध्ये हे इथे 50,000 भाविकांना भरगच्च असा महाप्रसाद दिला जातो आणि तोही गॅस विना। म्हणजे हा महाप्रसाद फक्त सोलरच्या माध्यमातून तयार केला जातो। एक मेगा किचन म्हणून त्यांनी एका 20 एकराच्या परिसरामध्ये उभारण्यात आलेले किचन आहे। त्या किचनच्या माध्यमातून इथं सोलरच्या माध्यमातून ते हा महाप्रसाद बनवला जातो आणि त्या माध्यमातून हा महाप्रसाद इथे संत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये वितरित केला जातो। कॅमेरामॅन सुनील स्वामी, संजय जाधव, साम टीव्ही शेगाव महाप्रसादालय। तर या संपूर्ण स्थितीवर भाविकांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, ते काय म्हणतात ऐकूयात। काही वर्षापूर्वी जे स्वप्न होतं की बा हे जर बंद झालं समजा सिलेंडर वगैरे, तर त्याचा काय कसं काय करायचं। इथे एवढं मोठं अन्नदान रोजचे होते, 50,000 लोक जेवतात रोजचे, परंतु महाराजांना हे पुढचा दृष्टिकोन दिसला आणि त्यांनी तीसुद्धा सोय सर्व भक्त लोकांकडून करून घेतलेली आहे आणि या भक्त लोकांमुळेच ह्या मंदिराचा उद्धार झालेला आहे। ही स्वप्न जी महाराजांनी सुरुवातीला पाहिली होती ती पूर्ण करायची सर्व शक्ती ही गजानन महाराजांनी ज्या भक्त लोकांना दिलेली आहे, म्हणून ही सर्व ऊर्जा त्या संतांच्या कृपेने सुरू आहे।